भारतीय जनता पक्ष हा इव्हेंट करतो, इव्हेंट. मी स्वतः इथं म्हणजे शुद्ध मनाने सांगतो, भारतीय जनता पक्षाला देशाचं काही पडलं नाहीये. यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे, प्रधानमंत्री तुमचा आहे, संरक्षण मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत. एवढं सगळं असूनही तुमची यंत्रणा फेल्युअर होते. पुलवामाचा अजूनही तुम्हाला पता लागत नाहीये. पलगामध्ये काल काय झालेलं आहे, जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा अशा काही घटना घडल्या जातात. माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून की एवढं सगळं होत असताना प्रधानमंत्री आणि गृहमंत्री करतात काय? तुमच्या यंत्रणा फक्त पक्ष फोडायसाठी आणि बाकीच्या घरं फोडायसाठी आणि निवडणूक आयोगासाठी एवढी तत्परता असताना जवळपास 10,000 तिथे यात्रेकरू होते. 1-2 तुमच्याकडे सुरक्षा रक्षक तिथं उभे होते. आणि काल दुःखाची गोष्ट एवढंच आहे की या देशाचे गृहमंत्री जेव्हा तिथं श्रद्धांजली द्यायला जातात, जे लोक त्यामध्ये शहीद गोळ्या झालेल्या आहेत, तिथं रेड कार्पेट टाकला जातो. त्या गृहमंत्र्याला रेड कार्पेट तिथे टाकायची आवश्यकता नव्हती. म्हणजे तुम्हाला फक्त या देशाच्या बाबतीत तुम्हाला विचार करायचा नाहीये. आणि तुमच्या माध्यमातून तुम्हाला आणखी सांगतो, भारतीय जनता पक्ष हा सैनिकांच्या, नागरिकांच्या मैतावरचं टाळू खाण्याचा हा प्रकार आहे या लोकांचा. आणि भारतीय जनता पक्ष या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं काहीच योगदान नव्हतं. आज जरी सीमेवर शहीद झाले असतील लोक, काल जरी सामान्य यात्रेकरू मेले असतील, तरी या भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये फक्त इव्हेंट करायचा असतो. आणि काल फक्त या बदलापूर शहरामध्ये ते नाचायचे बाकी होते, त्यांना बाकीचे काही. आणि माझा प्रश्न आहे त्यांना खुलेआम, तुम्हाला एवढा जर तिथं तुम्हाला कळवळा आला असेल तर 24 लोक जे मेले आहेत त्यांच्या घरी जा, तुम्ही श्रद्धांजली व्हायला, त्यांचं दुःख कमी करा. इथं तुम्ही काय नसता, इथं तुम्ही काय रॅली करताय? सत्ता तुमची आहे, आमदार तुमचे आहेत, खासदार तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, संरक्षण मंत्री तुमचे आहेत, पंतप्रधान तुमचे आहेत. एवढा असूनही एवढे असे प्रकार या देशामध्ये घडतात, तर पुढे काय होणार आहे? एक साधा माझा प्रश्न आहे की जेव्हा असे काही प्रकार घडले जातात त्याच्यावरती पिक्चर काढले जातात. मी आज सुद्धा सांगतो की जे घटना घडलेली आहे आज 6 महिन्यावरती याच्यावरती एखादा पिक्चर निघेल आणि तो बरोबर निवडणुकीच्या काळामध्ये प्रसारित करण्यात येईल. मंदिर, मस्जिद याच्याशिवाय येते का यांना? आज ते सांगतात की तुम्हाला तिथं मुस्लिम लोकांनी घडवून आणलंय असेल त्या लोकांनी, पण सर्वच मुस्लिम हे असे दहशतवादी प्रवृत्तीचे नाही आहेत. या पुलवामामध्ये काल जे झालेलं आहे तिथं स्थानिक मुस्लिम लोकांनी सुद्धा मदत केलेली आहे. हे आम्हाला कानावर आलेलं आहे, हे आम्ही फोन करून विचारणा केलेली आहे आणि टीव्हीवरती पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं या अशा वात्रट गोष्टी हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिदमध्ये भांडणं लावून बंद करावे. कारण की 3% जरी तुमच्याकडे फालतू मीडिया असली तर 97% जागृत जनता हे आता उघड्या डोळ्यानं बघताय की तुम्ही या भारताच्या जनतेशी कसा व्यवहार करताय.